नमस्कार. इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचं आजच्या तासामध्ये पुन्हा स्वागत आहे. NEM-MS परीक्षेसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी हा तास क्रमांक 9 आहे आणि आजच्या या तासामध्ये आपण 2021-22 मध्ये जे विद्यार्थी NEM-MS परीक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा तास क्रमांक 9 असेल. आजच्या तासामध्ये आपण सामान्य विज्ञान अर्थात जनरल सायन्स म्हणजेच शालेय क्षमता चाचणी स्कॉलॅस्टिक ॲबिलिटी टेस्ट SAT पेपर क्रमांक 2 ज्याच्यामध्ये विज्ञानचे प्रश्न असतात त्याचा आपण अभ्यास करत आहोत. प्रकरण 1, 2, 3 हे शिकवून झालेले आहेत आणि आज आपण प्रकरण क्रमांक 4 हे प्रयोगातून अभ्यासणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य थोडंसं साहित्य लागतं ते मी माझ्यासमोर ऑलरेडी घेतलेलं आहे. विषयाकडे येऊया. हे लेक्चर 8वीच्या NEM-MS बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेवढं उपयुक्त आहे तेवढंच ते परीक्षेला न बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. कारण प्रकरण क्रमांक 4 आपण आजच्या या तासामध्ये पाहणार आहोत. बाकी चॅनलचं नाव तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलच्या माध्यमातून मी महमूद मुलानी सर तुमच्या सर्वांचं आजच्या तासामध्ये स्वागत करतो. चॅनलचं नाव समोर लिहिलेलं आहेच, मोबाईल नंबर सुद्धा लिहिलेला आहे. तरीसुद्धा काही विद्यार्थी मुद्दाम विचारतात सर तुमचा नंबर काय आहे. आता समोर लिहिलेला आहे नंबर, तरीही त्यांनी ते विचारावं हे काही योग्य दिसत नाही. पुढच्या PPTकडे जाऊया आपण. प्रकरण ॲक्च्युली PPT ही PPT आपण आता घेतलेली आहे. धारा, विद्युत आणि चुंबकत्व हे आपलं 4थं प्रकरण आपण पाहतो आहोत. शालेय क्षमता चाचणी सामान्य विज्ञान हा आपला विषय आहे. बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी सेट करून ठेवलेल्या असतात त्याप्रमाणे ते तुमच्यासमोर आहेत. चॅनलचं नाव दिसतंय, क्षमता चाचणी दिसतंय लिहिलेलं. आणि यामध्ये आपल्याला सर्वात पहिला मुद्दा समजून घ्यायचा आहे तो म्हणजे धारा विद्युत म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय करंट इलेक्ट्रिसिटी. आणि हे करंट इलेक्ट्रिसिटी समजण्यासाठी आपल्याला आणखी एक शब्द माहीत असणं गरजेचं आहे, व्हॉट इज मीन बाय व्होल्टेज. त्यालाच आपण पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो. आणि ते कळण्यासाठी पोटेन्शियल म्हणजे विभव म्हणजे काय हे कळलं पाहिजे. म्हणजे आपल्याला विभव म्हणजे काय माहीत पाहिजे. त्यानंतर शब्द येतो विभवांतर आणि त्यानंतर शब्द येतो धारा विद्युत म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी. आपण हे एका क्रमानं पाहणार आहोत. तुम्ही लहानपणापासून काही प्रयोग केलेले होते. 6वीमध्ये 5वीमध्ये तो आपला एक साधा कंगवा घेतला, केसामधून फिरवला, कागदाच्या कपट्यांजवळ नेला की ते कपटे त्या कंगव्याकडे आकर्षिले जातात. याचा अर्थ त्या कंगव्यामध्ये स्थितिक विद्युत बल निर्माण झालेलं असतं. आता इथं स्थितिक विद्युत असं का म्हटलं, कारण त्या ठिकाणचे जे काही प्रभार आहेत, चार्जेस आहेत ते स्टेबल आहेत, थांबलेले आहेत. त्यामुळे त्यांना आपण स्टॅटिक म्हणजे स्थितिक असं मराठीमध्ये आपण त्यांना म्हटलेलं आहे. टू स्टे म्हणजे एका जागेवरती थांबणे, म्हणजे त्या वस्तूवर ते चार्ज थांबलेले आहेत, कंगव्यावर थांबलेले असतील तसे. तुम्ही काचेची कांडी त्या उनी वस्त्रावर घासली तरी सुद्धा तेच आपल्याला आढळून येतं. ते जे प्रभार आहेत ते थांबलेले आहेत म्हणून त्याला आपण स्थितिक विद्युत असं म्हणतो. काही शब्द पुढे आपले येणार ते आधी पाहून घेऊ. पुन्हा इकडे येणार आहे आपण, काळजी करू नका. आपण इथे येतोय पुन्हा. विभव म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यायचं होतं. पोटेन्शियल म्हणजे काय, तर पोटेन्शियल म्हणजे एखाद्या पदार्थावर असलेल्या धनप्रभारांची पातळी. काय, पुन्हा एकदा ऐकून घ्या. वस्तूवर असलेल्या धनप्रभाराची पातळी म्हणजे विभव. आणि एक पदार्थ जास्त विभवाला आहे म्हणजे त्याच्याकडचे धनप्रभार जास्त आहेत. दुसरा पदार्थ ज्याच्याकडं धनप्रभार कमी आहेत, जास्त आहेत प्रभार म्हणजे आपण त्याला हायर पोटेन्शियल उच्च विभव असं म्हणणार आहोत. ज्याच्याकडे कमी प्रभार आहेत त्याला आपण लोअर पोटेन्शियल निम्न विभव असं म्हणणार आहोत. आणि हे प्रभार उच्च विभवाकडून निम्न विभवाकडेच वाहतात. म्हणजे असं म्हणूया थोडक्यात आपण, धनप्रभार हे हायर पोटेन्शियलकडून लोअर पोटेन्शियलकडे वाहतात. आणि तेच तुम्हाला या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये समजावून सांगितलेलं आहे. इथं जर आपण पाहिलं त्या वरच्या गोलात तर धनप्रभार जास्त दिसत आहेत. यालाच आपण म्हणलंय हायर पोटेन्शियल उच्च विभव. पोटेन्शियल म्हणजे धनप्रभाराची पातळी. इथं धनप्रभार जास्त आहेत म्हणून याला हायर पोटेन्शियल म्हणलं. या उलट इथं मात्र धनप्रभार कमी आहेत म्हणून याला आपण लोअर पोटेन्शियल असं म्हटलं. आणि अशा वेळेला हे धनप्रभार पॉझिटिव्ह चार्जेस या लोअर पोटेन्शियलच्या दिशेने वाहतात. त्या दिशेने करंट वाहिलेला दाखवलेला असतो. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत.
मात्र याच वेळेला इलेक्ट्रॉन जे ऋण प्रभारित आहेत, निगेटिव्हली चार्ज आहेत, ते लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियलकडे जातात, कारण हायर पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे. त्यामुळं आपोआपच निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन त्या पॉझिटिव्हच्या दिशेने ओढले जाणार आहेत. म्हणून इलेक्ट्रॉनची दिशा लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल दाखवलेली असते. या उलट करंटची दिशा हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, उच्च विभवाकडून निम्न विभवाकडे दाखवलेली असते. आणि हा जो काही फरक आहे विभवातला म्हणजे पोटेन्शियल मधला, त्यालाच आपण विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो. इथं दाखवले बघा आकृतीमध्ये, हायर पोटेन्शियल कडून धन प्रभार हा लोअर पोटेन्शियलकडे जातो, म्हणजेच ऋण प्रभार हा लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियलकडे जातो. आणि यालाच आपण विद्युतधारा वाहते आहे असं म्हणतो. एकदा का तुम्हाला विद्युतधारा वाहते म्हणजे इलेक्ट्रॉन वाहतात फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल, फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल, हे एकदा का कळले की तुम्ही इथून पुढे सगळं प्रकरण समजून घेऊ शकता. असं जरी असलं तर इलेक्ट्रॉनच्या वाहण्याची दिशा लोअरकडून हायर पोटेन्शियलकडे असते, परंतु करंटची दिशा म्हणजेच विद्युतधारेची दिशा आपण हायर पोटेन्शियलकडून लोअर पोटेन्शियलकडे घेतो, म्हणजे फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अशीच घेत असतो. हेही थोडं लक्षात असू द्या. तुमच्यासमोर आणखी एक मी चित्र समोर उभा केलेला आहे, डायग्राम काढलेली आहे. माझा साधा प्रश्न असा आहे की या डायग्राममध्ये तो जो बल्ब आहे तो पेटेल का, म्हणजे बल्बमधून आपल्याला प्रकाश मिळेल का? चॅट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर टाकू शकता. नक्कीच काही जणांची उत्तर चॅट बॉक्समध्ये आलेली आहेत की या कंडिशनमध्ये आपण तो बल्ब पेटवू शकत नाही. मग इथं काय कमी आहे? इथं आणखी कुठला एक असा भाग जोडणं गरजेचं आहे, एलिमेंट जोडणं गरजेचं आहे की ज्यामुळे तो बल्ब पेटेल. चॅटबॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता काय जोडायचं ते. हां, लिहा. याप्रमाणे तुम्ही जर लिहिलं तर तुमच्या लक्षात असं येतं की इथं एक गोष्ट कमी आहे, ती म्हणजे बॅटरी. त्याला आपण सेल असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला आपण विद्युत घट असं म्हणतो. मग या घटाचं नेमकं काम काय असतं? कारण जर आपण घट जोडला पाहिजे, आपण आता विद्युत घट जोडलेला आहे. धन प्रभारित इथं टोक दिसतंय म्हणजे ते लांब रेषेने दाखवलेलं असतं, ऋण प्रभारित टोक हे छोट्या रेषेने दाखवलेलं असतं. आणि आता आपण हे परिपथ पूर्ण केल्यानंतर, सर्किट पूर्ण झाल्यानंतर बल्ब पेटलेला आपल्याला दिसतो. आणि इथं बाण पहा नीट, विद्युतधारेची दिशा दाखवताना डायरेक्शन ऑफ करंट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू द निगेटिव्ह टर्मिनल. धन टोकाकडून बाहेर निघालेला हा विद्युत धारा म्हणतो मी, ती या बल्बमधून प्रवाहित होऊन ऋण टोकाकडे जाते. विद्युत घटाच्या दोन टोकांमधील विभवांतरामुळे तारेतील इलेक्ट्रॉन प्रवाहित होतात. ते इलेक्ट्रॉन कसे प्रवाहित होतात? या ऋण टोकापासून इकडून जाऊन ते धन टोकामध्ये जाऊन थांबतात. हे इलेक्ट्रॉन वाहतात, पण आपण सांकेतिक विद्युत प्रवाह उलट दिशेने वाहतो व तो बाणाने आकृतीत दाखविलेला आहे. हेही थोडं समजून घ्या. इलेक्ट्रॉनची दिशा जी असते त्याच्या विरुद्ध दिशेने आपण असं समजतो की धनप्रभार वाहतो आहे आणि म्हणून त्या दिशेने आपण विद्युत धारा वाहते असं चिन्हाने दाखवतो, धन टोकाकडून ऋण टोकाकडे. आणि मग तो किती वाहतो, तो कसा मोजायचा? तर तो मोजता येऊ शकतो. विद्युत प्रवाह हा विद्युत प्रभारित कणांच्या वहनामुळे निर्माण होतो. एखाद्या तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळेत वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एकक विद्युत प्रवाह म्हणता येईल. कारण विद्युत प्रभार मोजण्यासाठी कुलोम हे एकक वापरतात आणि वेळ मोजण्यासाठी सेकंद हे एकक वापरतात. एका सेकंदामध्ये 1 कुलोम विद्युत प्रवाह जर त्या तारेतून पुढे वाहून गेला तर त्याला आपण 1 एम्पियर विद्युत प्रवाह वाहिला असं म्हणतो. पुन्हा ऐकून घ्या. एका सेकंदात 1 कुलोम विद्युत प्रभार वाहून पुढे गेला, म्हणायचं की 1 एम्पियर करंट वाहून गेलेला आहे. कारण 1 एम्पियर म्हणजे 1 कुलोम पर सेकंद. एम्पियर हे करंट मोजण्याचं एकक आहे. विद्युत प्रवाह हा एम्पियरमध्ये मोजतात आणि एम्पियर म्हणजेच कुलोम प्रति सेकंद.
कारण हे पुन्हा परीक्षेत विचारलं जातं तेव्हा आपल्याला आठवत नाही म्हणून मुद्दाम सांगितलेलं आहे. मग आपण मगाच्यापासून म्हणत होतो की तो विद्युत घट जोडला पाहिजे, इलेक्ट्रिक सेल जोडलं पाहिजे, आणि सेल तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचं असतं. मी सुद्धा माझ्यासमोर इथं एक सेल फक्त घेतला, तुमच्या बाकीच्यांच्या माहितीतला असतो तो. या प्रकारचे काही मोठे सेल असतात, काही छोटे सेल त्या घड्याळांमध्ये वगैरे असतात, अजून काही छोटे सेल आपल्या हातातल्या घड्याळामध्ये असतात. घरामध्ये अनेक उपकरणं आहेत ज्याच्यामध्ये बॅटरीज म्हणजे सेल असतात, मोबाईलमध्ये सुद्धा बॅटरी असते. मग यांचं नेमकं काम काय असतं या सेलचं, ते इथं दिलेलं आहे पहा. महत्वाचं काम: एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्रोताची गरज असते, आणि असे स्रोत साधन म्हणजेच विद्युत घट होय. विविध तऱ्हेचे विद्युत घट आज उपलब्ध आहेत. या विद्युत घटांमध्ये काहीतरी रासायनिक अभिक्रिया होत असते, आणि त्या अभिक्रियेतून एका टोकाला ऋण प्रभार, दुसऱ्या टोकाला धन प्रभार असतो, आणि जर आपण ती दोन टोकं एकमेकांना जोडली तर इलेक्ट्रॉन ऋण इलेक्ट्रोडकडून धन इलेक्ट्रोडकडे वाहतो, म्हणजेच विद्युतधारा ही धन टोकाकडून ऋण टोकाकडे वाहते असं म्हटलं जातं. आतमध्ये काहीतरी क्रिया होत असते, रासायनिक अभिक्रिया होत असते, आणि म्हणून आपल्याला प्रभारित टोकं मिळतात, त्यांना आपण इलेक्ट्रोड असं म्हणतो. मग कोणकोणत्या प्रकारचे विद्युत घट उपलब्ध आहेत? आपल्याला 4 प्रकारच्या घटांचा अभ्यास करायला सांगितलेला आहे. त्यापैकी पहिला प्रकार कोरडा विद्युत घट, जो मी तुम्हाला आत्ताच इथे दाखवलेला आहे तो हा कोरडा विद्युत घट आहे. आपल्या रेडिओमध्ये, भिंतीवरील घड्याळामध्ये आपण जी बॅटरी वापरतो त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचे सेल्स आपण वापरलेले आहेत, आणि त्यांचे आकार छोटे मोठे, ए साईज वगैरे वगैरे त्याच्यावरती लिहिलेलं असतं. त्या साईजमध्ये ते आपल्याला मिळतात. मग यांची रचना कशी असते, आतमध्ये काय काय असतं, या सेलच्या आतमध्ये काय आहे? हे जे वरचं टोक, मी थोडंसं बाजूला काढून दाखवतो, दुसरा पण सेल आहे परंतु हाच ओर घेतो हातामध्ये. हे जे वरचं टोक आहे हे पॉझिटिव्ह टोक आहे, हे जे खाली टोक आहे ते निगेटिव्ह टोक आहे. आणि तुम्ही नीट पहा, इथं लिहिलेलं पण आहे की रे, बघा की वरच्याकडे लिहिलेलं पॉझिटिव्ह, लाल रंगात दिसतंय बघा इथे कोपऱ्यात, आणि इथं खाली लिहिलेलं आहे निगेटिव्ह, म्हणजे धन टोक आणि ऋण टोक हे आपल्याला या ठिकाणी आहे असं क्लिअर कट दिसतंय. हे धन आणि हे ऋण टोक. ऋण टोक म्हणजे काय असतं, जास्तची डबी असते. झिंक कंटेनर असं तिथं वाक्यात दाखवलेलं तुम्हाला. झिंक कंटेनर आहे, हे खालून दिसतंय ते चकाकणारा भाग. झिंक कंटेनरच्या आतल्या बाजूला अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईडची पेस्ट भरलेली आहे, ओलसर लगदा भरलेला असतो. त्याच्या आतल्या बाजूला कार्बन आणि मॅंगनीज डायऑक्साईडचं मिक्सचर भरलेलं असतं, आणि सगळ्याच्या आतल्या बाजूने एक रॉड असतो जो या वरच्या टोकाला जोडलेला असतो, तो मध्यभागी राहतो. त्याला आपण ग्रॅफाइट रॉड असं म्हणतो. त्याच्यावरती धनप्रभार येतो म्हणून आपण त्याला कॅथोड म्हणलेला आहे, आणि जो ऋणप्रभारित भाग असतो हा इथला खालचा झिंकची डबी, त्याला ॲनोड असं म्हटलेलं त्यांनी. असू द्या, काही किरकोळ भाग असतात ते आपल्याला तिथून समजून घेतलेले आहेत. तुम्हाला जर फारच माहिती घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकता, असा एखादा खराब झालेला सेल घ्यायचा, त्याला मधून थोडंसं कोपऱ्यातनं फोडायचं, मग आतले पार्ट बघायचे. तुम्हाला आतमध्ये वेगवेगळे भाग दिसत जातील, आणि एकदम मध्यभागी तुम्हाला ग्राफाईटची कांडी सुद्धा दिसेल. त्या ग्राफाईटच्या कांडीचे अनेक उपयोग आपल्याला वेगवेगळ्या खेळण्यांमध्ये सुद्धा करता येऊ शकतात. या प्रकारच्या विद्युत घटांमध्ये ओलसर लगदा वापरल्यामुळे रासायनिक अभिक्रिया मंदपणे चालते, आणि त्यामुळे मोठा विद्युत प्रवाह एकदम मिळवता येत नाही. मग माझा असा प्रश्न आहे, तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता, हा जो सेल आपल्या घरामध्ये आपण आणतो याच्या साह्यानं, एका सेलच्या साह्यानं आपल्याला किती व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स मिळवता येऊ शकतं? तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही एक सेल हातामध्ये घ्या, याच्यावरती शोधा लिहिलेलं असतं कुठंतरी किती व्होल्ट आहे ते, फी लिहिलेलं असेल त्याच्या आधी एक आकडा असेल तो बघायचा, आणि नंतर मला चॅट बॉक्समध्ये टाकून सांगायचा, कमेंट बॉक्समध्ये टाकून सांगायचा. मात्र यांचा एक फायदा पण आहे, काय, हे आपल्याला कसेही वापरता येतात ना. आतमधला भाग एकदम असं काही लिक्विड नाही की जे पडून जाईल, हे पॅक केलेलं असतं. आपण हे कसंही कुठेही वापरू शकतो, आडवं तिरपं उभं ठेवून हे वापरता येऊ शकतं. त्यामुळे त्याचा खरोखरच चांगला उपयोग करता येऊ शकतो. परीक्षेत प्रश्न विचारला जातो, या कोरड्या विद्युत घटाची आतली रचना काय असते. पुस्तकात पण आकृती आहे, ती काढली तरी चालेल. आतले भाग महत्वाचे 4 भाग दाखवणं गरजेचं आहे. ग्राफाईटची कांडी, मिक्सचर पहिलं, त्याच्या बाहेरची पेस्ट, त्याच्या बाहेरचा कंटेनर. दुसऱ्या प्रकारचा जो सेल आहे
तो आहे लेड आम्ल विद्युत घट, लीड ॲसिड सेल. आणि यांच्यामध्ये काय काय भरलेलं आहे, एका कंटेनरमध्ये, एका पात्रामध्ये विरल H2SO4 म्हणजेच सल्फ्युरिक आम्ल विरल भरलेलं आहे. विरल म्हणजे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, ॲसिडचं प्रमाण कमी आहे. याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड बुडवून ठेवलेले आहेत. त्यातला एक आहे शिसे म्हणजे लीड आणि दुसरा आहे लीड डायऑक्साईड PbO2. यापैकी लीड डायऑक्साईड धन अग्र म्हणून कार्य करतं आणि शिसे हे ऋण अग्र म्हणून कार्य करतं. याप्रमाणे ज्या वेळेला आपण रचना करतो त्यावेळेला या 2 टोकांमध्ये 2 व्होल्ट एवढं आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज मिळतं. डिस्चार्ज झाल्यानंतर हे पुन्हा आपल्याला प्रभारित करता येतात, कारण याच्या आतमध्ये जे विरल H2SO4 आहे त्याची क्रिया होऊन जाते. पुन्हा आपल्याला याच्यामध्ये, आपल्या घरामध्ये बॅटरी असतात की नाही, कशाच्या UPS यंत्राला जोडलेल्या किंवा आपल्या गाडीमध्ये बॅटरी असते, 4 चाकीमध्ये बॅटरी असते, त्या सगळ्या बॅटऱ्या लीड ॲसिड सेलच्या असतात, कारण याच्यामध्ये ॲसिड असतं. अर्थात ते स्ट्रॉंग नसलं तरी सुद्धा आपल्या हाताला, त्वचेला दाहक असू शकतं, त्यामुळे त्याच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. मोटरसायकली, मोटारी, ट्रक यामध्ये हे वापरलेले असतात आपल्या घरामधले, ज्याला आपण इन्व्हर्टर म्हणतो. त्या इन्व्हर्टरच्या बाजूला बॅटरी असते, ती बॅटरी सुद्धा लीड ॲसिड सेलचीच बॅटरी आहे. तिसरा आणखी एक प्रकार दिलेला आहे निकेल कॅडमियम घट. पाहतो माझ्याकडे एक आहे ती. थोडीशी माझ्या हातामध्ये एक दिसते ती. बाकीच्या काही गोष्टी त्याच्यावरती मला लिहिलेले आता वाचता येत नाही, चष्मा लावावा लागेल. पण मात्र तुम्हाला लक्षात घ्या की निकेल कॅडमियम हा आणखी गटाचा प्रकार आहे. हे आपल्याला इकडून तिकडे नेण्याला सोपे असतात, 1.2 व्होल्ट विभवांतर देतात आणि महत्त्वाचा सगळ्यात भाग म्हणजे यांना आपल्याला पुन्हा प्रभारित करता येतात. जे फोटोग्राफर्स वगैरे आहेत ज्यांना कंटिन्यू या बॅटऱ्या वापराव्या लागतात त्यांच्या त्या कॅमेराजमध्ये वगैरे, ते अशा प्रकारच्या बॅटऱ्या त्यांच्याकडे ठेवतात आणि त्यांना चार्जिंग करून घेतात. चार्जिंग करून त्या बॅटऱ्या ते पुन्हा पुन्हा वापरू शकतात. त्यांच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. तिसरा प्रकार आपला संपला. चौथ्या प्रकारामध्ये तुमच्या ओळखीचा माहितीचा प्रकार आहे. या प्रकारचं जे काही साहित्य तुमच्या आत्ता हातामध्ये जे आहे त्याच्या आतमध्ये जे काही बॅटरी आहे ती तुम्ही चार्ज करता चार्जरला लावून, ती सुद्धा बॅटरी लिथियम आयन विद्युत घट या प्रकारची आहे आणि यामध्ये आपल्याला जास्त ऊर्जा साठवता येऊ शकते. ते काही तर त्याचं माप आहे 4500 mAh वगैरे वगैरे. ते तुम्ही वेगवेगळ्या मोबाईलनुसार वेगवेगळं असतं, ते थोडं समजून घ्या. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला याच्यामध्ये सुद्धा बॅटरीची गरजच आहे. लॅपटॉपमध्ये बॅटरीची गरज आहे, कॉम्प्युटरमध्ये बॅटरीची गरज असते. छोट्या काही बॅटऱ्या गोल आकारातल्या मिळतात, म्हणजे जशी जिथं बसणार आहे त्या आकारातली बॅटरी त्यांनी बनवलेली असते. याप्रमाणे हे गट सुद्धा आपल्याला पुन्हा प्रभारित करता येतात, म्हणजे त्याला आपण रिचार्ज करू शकतो. या बॅटऱ्यांचा हा एक फायदा आहे. याप्रमाणे आपण 4 प्रकारचे घट पाहिले. कोणते कोणते पाहिले पुन्हा थोडंसं रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. पहिला पाहिला होता तो आपण कोरडा विद्युत घट, जो आपल्या घरामध्ये असतोच. दुसरा पाहिला होता लेड आम्ल विद्युत घट, जो आपल्या गाडीच्या गाडीमध्ये आहे बॅटरी म्हणून ठेवलेला. तिसरा आहे तो निकेल कॅडमियम घट. हे बरेचसे लोक जे जास्त वापर होतो ज्यांचा, फोटोग्राफर वगैरे ते वापरतात. आणि आपल्या मोबाईलमध्ये आत्ता उपलब्ध असलेला लिथियम आयन विद्युत घट, तो सुद्धा तुम्हाला माहिती आहे. मग अशा प्रकारे आपण काही वेळेला पाहतो अशा प्रकारचे जे सेल आहेत ते एका पुढे 2-3 जोडलेले असतात. आपल्या घरातल्या बॅटरीमध्ये आपण ते 2 किंवा 3 सेल टाकतो आणि काय टाकतो ते एका पुढे एक, त्याला आपण एकसर जोडणी असं म्हणतो. एकसर जोडणी का करायची, तर या एकसर जोडणीचा उपयोग करून आपल्याला जास्त विभवांतर मिळवता येतं. तर या सेलच्या सहाय्याने किती विभवांतर मिळतं तुम्ही मला सांगणार आहात. मग एक सेल वापरलं तर तेवढं, 2 सेल वापरले एकसर जोडणीमध्ये करून तर डबल, 3 वापरले तर 3 पट. याप्रमाणे व्होल्टेज वाढवणे, विभवांतर वाढवण्यासाठी एकसर जोडणी केली जाते. म्हणजेच एका सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला एका पुढे एक जोडलेले असतात, यांना आपण एकसर जोडणी असं म्हणतो. एकसर जोडणी म्हणलं की विभवांतर वाढवणे हा त्याचा उपयोग आहे, हे लक्षात असू द्या. आता शेवटच्या टप्प्याकडे आपण येतोय, परंतु हा टप्पा तेवढाच महत्त्वाचा आहे. धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम.
तिथे एक आकृती त्यांनी तयार केलेली आहे. त्या आकृतीचा विचार आपण नंतर करूया. तिथे एक वाक्य फार महत्वाचं, ते वाक्य आधी समजून घेऊ. एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि त्यालाच आपण विद्युत चुंबक असं म्हणतो. का म्हणायचं? कारण चुंबकीय क्षेत्र कुणामुळे तयार झालं? विद्युत धारा वाहिल्यामुळे तयार झालं. विद्युत प्रवाह गेला, साधं उदाहरण आपण घेऊयात. हा, ही माझ्याकडे एक वायर आहे, तार आहे, निळी दिसते पण आतल्या बाजून त्याला कॉपर जोडलेलं आहे. ते कॉपरची तार आहे. या तारेच्या दोन टोकांना आपण विभवांतर लावलं, यातून करंट जर वाहिला तर याच्या भोवती काय तयार होणार आहे? चुंबकीय क्षेत्र तयार होणार आहे. आणि ते चुंबकीय क्षेत्र आपल्याला खरंच तयार होतं का हे अभ्यासायचं आहे, प्रयोगातून पाहायचं आहे. म्हणून मी तुम्हाला लगेच एक छोटासा प्रयोग करून दाखवतो की त्या प्रयोगाने आपल्याला कळेल की चुंबकीय क्षेत्र खरोखरच तयार होतंय का. थोडंसं आपण खात्री करून घेऊयात. शेवटी आपला विषय विज्ञानचा आहे, म्हणजे आपल्याला खात्रीच करून घेणं गरजेचं आहे. खात्री केल्याशिवाय आपण काही म्हणायचं नाही. यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे त्या पण मी तुम्हाला दाखवून घेतो. यासाठी आपल्याला आवश्यक आहे महत्वाचं म्हणजे सेल. तर मी तुम्हाला वस्तू एक एक दाखवतो. माझ्याकडे जे साहित्य आहे ते थोडंसं बाजूला घेतो आणि तुम्हाला मी जे सगळं साहित्य आहे ते दाखवून घेतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की खरोखरच सरांनी साहित्य घेतलेलं आहे. इथं आपण घेतलेलं आहे एक सेल, ज्या सेलला दोन टोकांना दोन वायर जोडलेल्या आहेत. इथं आणखी एक वस्तू मी घेतलेली आहे, ही तुमच्या ओळखीची असेल कदाचित. याला आपण सूची चुंबक असं म्हणतो. या सूची चुंबकामध्ये नॉर्थ, साऊथ, वेस्ट, ईस्ट या सगळ्या दिशा दाखवलेल्या आहेत. तुम्ही त्या दिशा व्यवस्थितपणे पाहून घ्या. मी वरच्या बाजूने त्याला मुद्दाम कॅमेरा हातात घेऊन ॲडजस्ट करून धरलेला आहे. नॉर्थची दिशा सध्या तो दाखवतोय. आणि आता नंतर मी काय करणार आहे की एक माझ्याकडे आणखी एक कॉईल आहे. ही कॉईल आहे. ही कॉईल कसली आहे? तांब्याच्या तारेची ही कॉईल बनवलेली आहे. आणि या कॉईलला दोन टोकं बाजूला काढलेली दिसतात तुम्हाला क्लिअर कट. या दोन टोकांना मी ही जर वायर जोडली तर या तांब्याच्या तारेतून विद्युतधारा व्हायला सुरुवात होईल. थोडासा मी माझा जो व्हिडिओ आहे तो मोठा करतो म्हणजे तुम्हाला आणखी मोठ्या आकाराचे दिसेल. ओके, मी म्हणजे माझ्याकडे जो समोर जे कॉम्प्युटरची सिस्टीम आहे किंवा हा एक स्क्रीन आहे, हा दुसरा स्क्रीन आहे, समोर लाईट्स आहेत वेगवेगळे, असं ते सगळं घराचं सेटअप आहे. इकडं ब्रॉडबँड कनेक्शनचा एक भाग दिसतोय खाली. इकडं तो छानपैकी एक कलरचा माऊस आहे, त्याच्यामधले कलर्स बदलतात, कीबोर्डमधले पण कलर्स बदलतात, बरंचसं काय काय घरामध्ये आपल्या आहे. इकडं तो छानपैकी एक मोठा माईक पण तुम्हाला दिसतोय. इकडे दुसरे माईक वेगळ्या प्रकारचे ठेवलेले आहेत. तिकडं काही स्टँड पण वरच्या बाजूला तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे सगळ्याच गोष्टी ज्या आवश्यक असतात त्या मी इथं घरातल्या घरात स्टुडिओ टाईप तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला बघायचं होतं साहित्य. इथं येऊ पुन्हा आपण. हे आपल्याला बघायचं होतं ते चुंबक सूची. याच्या आतमध्ये इथं हलणारी एक तुम्हाला सुई दिसते. तिथं एका बाजूला त्याला लाल पण केलेलं, नीट पहा जरा. लाल केलेला भाग आहे तिथं एन म्हणलंय म्हणजे नॉर्थ. आपण जर हे फिरवली सुई तरी सुद्धा जी खालची मुख्य सुई आहे, मुख्य सुई, ती अजिबात इकडं तिकडं जात नाही. ती नॉर्थ साऊथ डायरेक्शननेच राहते. ठीक आहे, याप्रमाणे आपण तिला ठेवली. आता ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं होतं? या तारेतून विद्युत प्रवाह पाठवायचा होता. मग आता सध्या पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळं, नीट ऐकून घ्या बरं का, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळं आतली ही चुंबक सूची काय झालेली आहे? दक्षिणोत्तर स्थिर राहिलेली आहे. मी अरेंजमेंट अशी केलेली आहे की त्याच्याजवळ ही कॉईल ठेवलेली आहे. कॉईल जवळ ठेवलेली असताना तुम्हाला एक हात कॅमेराला धरायचा आहे आणि एक हात इथं वापरायचा आहे. त्यामुळे मी थोडंसं कॅमेरा खाली ठेवून एकदा ह्याला कनेक्शन्स करून घेतो आणि मग तुम्हाला सांगतो काय करणार आहे पुढं. सगळे अरेंजमेंट तुमच्या समोरच करतोय मी काय जादू कुठलीच करत नाही. विज्ञानामध्ये अजिबात सुद्धा जादू नसते. जादू असते ती सांगण्यामध्ये. ही जी दिशा आपल्याला एक मिळालेली आहे, मी थोडंसं इथं अजून ॲडजस्टमेंट करून घेतो. हे टोक आपल्याला वरती असणं गरजेचं. आता मी काय केलं अरेंजमेंट बघा. त्या कॉईलला एका बाजूला एक तर चिमटा लावूनच ठेवलेला आहे. तो चिमटा आपण जोडला आहे कुठं? शेलला. शेलचा जोडलेला दुसरा चिमटा मी इथं मोकळा ठेवलेला आहे सध्या. आणि जसं की मी हा चिमटा या कॉईलच्या दुसऱ्या टोकाला टेकवणार आहे, टेकवल्यानंतर लगेच आपल्याला ती जी आतली चुंबक सुई आहे ती हलताना दिसेल. पहा बरं का नीट. मी इथं टेकवताना पण दाखवतो आणि तिकडं चुंबक सूची हलताना पण तुम्हाला दिसते का पाहायचंय. पाहित इथून करंट व्हायला लागला की चुंबक सुई ती आपली जागा बदलते. आता मग चुंबक सुईने आपली जागा बदलायचं काय कारण आहे?
ती तर दक्षिणोत्तर स्थिर होती. त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेला आपण इथं विद्युत प्रवाह या कॉईलमधून पाठवतो त्यावेळेला त्या कॉईलच्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि तयार झालेल्या चुंबकीय क्षेत्रामुळे, पुन्हा एकदा पहा बरं, तयार झालेल्या चुंबकीय क्षेत्रामुळे, हा पहा, या चुंबकीय क्षेत्रामुळं त्या आतल्या छोट्या चुंबक सूचीचं विचलन झालेलं आपल्याला दिसून येतं आणि जेव्हा आपण पुन्हा करंट यातला बंद करतो तेव्हा पुन्हा एकदा ती दक्षिणोत्तर स्थिर झालेली आपल्याला दिसून येते. याप्रमाणे आपण हा प्रयोग आत्ता करून पाहिलेला आहे. ओके, आणखी माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. दुसरा आणखी एक प्रयोग आपला करायचा आहे. तोपर्यंत मी कॅमेरा समोर नेऊन ठेवलेला आहे. आता तुम्हाला ते जर दिसत नसेल तर तुम्ही फार त्याची काळजी करू नका, कारण पाठीमागं फळा आहे, फळ्यावरती मी काही वेळेला शिकवतो, त्यामुळे मी सध्या कॅमेरा बाजूला घेतलेला आहे. त्याच्यावरती तुम्हाला फॅन दिसतोय, दुसऱ्या काय हरकत नाही. आपल्याला आणखी एक दुसरा प्रयोग करायचा आहे, तो समजून सांगण्यासाठी मी दुसरं साहित्य समोर घेतोय आणि मग तुम्हाला ते साहित्याची माहिती करून देणार आहे. तोपर्यंत मी पुन्हा थोड्या वेळासाठी माझा कॅमेरा बंद करून ठेवला. आत्ता आपण हे पाहिलेलं आहे. काय पाहिलं आपण, जर एखादी कॉईल आपण तयार केली आणि ती चुंबक सूचीच्या जवळ आणली, त्या कॉईलमधून विद्युत प्रवाह जर वाहता केला तर आपोआपच तिथं काय होतं, चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि त्यामुळं ती चुंबक सुई आपल्या मूळच्या जागेपासून विचलित झालेली आपल्याला दिसून आली. प्रयोग आपण करून बघितलेला आहे. चला पुढे जाऊयात. दुसरा आणखी एक प्रयोग करून बघायला सांगितलेला आहे. तत्व तेच आहे की विद्युत चुंबक कसा तयार करायचा. एका खिळ्यावरती तांब्याची तार गुंडाळलेली आहे. आता तुम्हाला ते पण मी दाखवणं गरजेचं आहे, दाखवतो लगेच. पण चित्र आधी आकृती बघून घ्या काय काय केलेलं आहे. आणि त्या तांब्याच्या तारेतून विद्युत प्रवाह पाठवलेला आहे, त्यासाठी बॅटरी वापरलेली आहे. आणि असं झाल्यानंतर टाचणी त्या खिळ्याला चिकटलेली दिसते. हे फक्त झालं कागदावर, प्रत्यक्षात आपल्याला ते करून पाहायचंय ना. मग चला प्रत्यक्षात करूनच पाहूया. मी पुन्हा एकदा माझा जो कॅमेरा आहे तो हातामध्ये घेतो, ॲडजस्टमेंट करून दाखवावी लागते म्हणून. इथं मी घेतलेला आहे, हा कुठं गेला, हा खिळा. या खिळ्याच्या भोवती थोडंसं असं धरून दाखवतो. खिळ्याच्या भोवती आपण काय केलेलं आहे, तांब्याची तार गुंडाळलेली आहे. आणि ही तांब्याची तार कशी आहे, तांब्याच्या तारेच्या वरच्या बाजूनं कोटिंग केलेलं असतं, आवरण असतं, त्यामुळं ते विद्युत रोधक आवरण असतं, त्यामुळं करंट फक्त तांब्याच्या तारेच्या आतून वाहतो, तो इतरत्र कुठंही ज्याला आपण शॉर्ट सर्किट म्हणू ते होत नाही. आणि तांब्याच्या तारेची ही दोन टोकं आहेत का नाही, कुठं गेली ही दोन टोकं, ही दोन टोकं आपण बरोबर वेगळी काढलेली आहेत. आणि या दोन टोकांवर असलेलं ते आवरण पण बाजूला काढून घेतलंय. जर हे आवरण आपण बाजूला नाही काढून घेतलं तर त्यातनं करंट वाहणारच नाही ना, म्हणून टोकाचं आवरण बाजूला घेतलेलं आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर इथं काही टाचण्या पण ठेवलेल्या आहेत. या टाचण्यांना जर आपण ह्या खिळा चिटकवला तर लगेचच त्या काही फार चिटकत नाहीत. मग काय करू आपण, त्यासाठी याच खिळ्यातून विद्युत धारा प्रवाहित करू. कशी प्रवाहित करायची, आपल्याकडे मगाचा सेल आहेच, त्याला जोडलेल्या तारा आहेतच. त्या काय तारा करू, या या तारेच्या दोन टोकांना जोडू. एक तर टोक मी जोडलेला आहेच, मला कॅमेरा पण हातामध्ये धरायचा आहे. थोडंसं मी कॅमेरा ठेवतो आता आणि मग प्रयोग करतो. तुम्हाला दिसतंय ते काय काय केलंय मी. एक टोक इथं त्या तांब्याच्या तारेचं एक टोक या एका चिमट्याला जोडलं. आता अरेंजमेंट तुमच्या समोरच दिसते. दुसरं टोक जे आहे ते या बाजूचं मी हातामध्ये घेतलंय आणि ते दुसरं टोक जर मी इथं जोडलं आणि त्याच वेळेला टाचण्यांकडे पाहिलं, टाचण्या पण तुम्हाला दिसतील अशा प्रकारे कॅमेरा समोर ठेवलेले आहेत, तर काय होतंय ते बघून घ्या. मी इथं दुसरं टोक टाचण्यांना चिटकवत नसून यांना चिटकवलेलं आहे. काय झालं दिसलं, पाहिलं का, नीट पहा, पुन्हा एकदा जरा जवळ घेऊन दाखवतो. आपण विद्युतधारा प्रवाहित केल्यानंतर या टाचण्या बरोबर त्या खिळ्याला चिटकलेल्या आपल्याला दिसत आहेत, त्या खाली पडत नाहीत. का पडत नाहीत, कारण त्या खिळ्याच्या भोवती गुंडाळले आणि मी हे बाजूला घेतलं की लगेच टाचण्या खाली पडलेल्या आहेत. काय बाजूला घेतलं मी, चिमटा काढलेला आहे बाजूला. चिमटा बाजूला काढला म्हणजे काय झालं, विद्युतधारा खंडित झाली. विद्युतधारा जर खंडित झाली, हे पुन्हा मी समोर वरती जरा घेऊन दाखवतो. या खिळ्यातून आपण विद्युतधारा पाठवली होती, अर्थात खिळ्याच्या भोवती गुंडाळलेल्या कॉपरच्या तारेतून ती आपण पाठवलेली होती. आणि त्या पाठवलेल्या विद्युतधारेमुळं या तारेच्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार झालं. त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये हा लोखंडी पदार्थ असल्यामुळं तो सुद्धा चुंबक म्हणून कार्य करू लागला आणि म्हणून त्याला या टाचण्या चिटकायला सुरुवात झाली.
अरेंजमेंट तुमच्या समोरच आहे, मी पुन्हा एकदा करून दाखवतो. टाचण्या तुम्हाला दिसत आहेत का? हां, टाचण्या आता तुम्हाला दिसत आहेत. थोडीशी अशी अरेंजमेंट करूया. हां, टाचण्या तुम्हाला दिसत आहेत आणि हा बल्ब हा खिळा पण तुम्हाला दिसतोय. मात्र मी अजून एक कनेक्शन्स दुसऱ्या बाजूचं केलेलं नाही. ते कनेक्शन्स केल्यावर काय होतं ते बघू. मी कनेक्शन इथं करणारे वरच्या बाजूला घेऊन आणि मग टाचण्या चिटकतायत का ते पहा. टाचणी पहिली चिटकली, दुसरी सुद्धा चिटकली. याप्रमाणे दोन्ही टाचण्या त्या ठिकाणी आपल्याला चिटकलेले दिसत आहेत. मी कनेक्शन्स केलेले आहेत म्हणून करंट वाहतोय. जसं की मी कनेक्शन्स कट करेल, पहा पुन्हा एकदा, मी कनेक्शन्स कट केले की टाचण्या खाली पडायला सुरुवात झालेली आहे. कारण त्यावेळेला विद्युतधारा वाहत नाही आणि विद्युतधारा वाहत नाही म्हणलं की काय होणार? विद्युतधारा वाहत नाही म्हणलं की तिथून कोणत्याही प्रकारे चुंबकीय क्षेत्र तयार होणार नाही. कॅमेरा मूळच्या जागेवरती मी ठेवून दिलेला आहे आणि चुंबकीय क्षेत्र तयार होत नाही म्हणलं की आपोआपच चुंबकीय क्षेत्र तयार होत नाही म्हटलं की त्या टाचण्या त्या खिळ्यापासून बाजूला पडणार आहेत. आवश्यकता होती त्याप्रमाणे मी मोठ्या साईजमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. पुन्हा कॅमेरा मी पुन्हा छोटा करून घेतलेला आहे. ही माहिती तुम्हाला मी प्रयोगासहित करून दाखवलेली आहे. चला पुढे जाऊया. या प्रकरणातल्या शेवटच्या भागाकडे आपल्याला जायचंय. आपल्या दारावरची एक विद्युत घंटा असते, अर्थात ती घरात असते. दाराच्या बाहेर एक त्याचं बटन असतं. ते बटन दाबलं की घरामध्ये टिंग टिंग असा आवाज येतो. आता मग हा आवाज कसा येतो नेमका? मग या घटामध्ये काय जोडलेलं असतं घंटेमध्ये हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ही त्या विद्युत घंटेची रचना कशी असते हे दाखवलेलं आहे. रचना आपण आधी समजून घेऊयात. रचना काय आहे इथं लिहिलेलं पण आहे, समजून घ्या काय काय लिहिलंय. बंद पडलेली घंटा आपण खोलून पाहिली, बाह्य आवरण त्याचं काढलं. आतमध्ये काय दिसतं? आतमध्ये एक विद्युत चुंबक दिसतो. पहा इथं नाव लिहिलेलं विद्युत चुंबक आणि इथं त्या चुंबकीय पदार्थाच्या भोवती तांब्याची तार गुंडाळलेली आहे. यालाच आपण विद्युत चुंबक असं म्हणतोय. आताच आपण त्याचं कार्य पाहिलेलं होतं. तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते. हे कुंतल विद्युत चुंबक म्हणून कार्य करते. एक लोखंडी पट्टी टोलासहित विद्युत चुंबकाजवळ बसवलेली असते. पाही याला म्हणायचं टोला आणि इथं पट्टी आहे. ही कुठं जोडलेली आहे? या स्क्रूला जोडलेली आहे. आता होतं काय नेमकं ते आपल्याला समजून घ्यायचं. या पट्टीच्या संपर्कात संपर्क स्क्रू असतो. हा संपर्क स्क्रू आहे आणि मग पुढं काय घडतं ते पुढच्या आकृतीत आपल्याला पाहायचंय. स्क्रू पट्टीला खेटलेला असताना, म्हणजे इथं ही पट्टी इथं पाठीमागे आली, हा संपर्क स्क्रू आहे, खेटलेला आहे. आता खेटलेला असताना काय होणार आहे? नीट पहा, मी इथं हात बाण फिरवणार आहे. धन टोकापासून विद्युत प्रवाह निघाला, तो या संपर्क स्क्रूमधून या पट्टीतनं इथं आला. इथं जोडल्या गेलेल्या या तांब्याच्या तारेतून तो गोल फिरला आणि कळ आपण चालू केलेली आहे, हे समजून घ्या. सॉरी, आपण पुढे गेलो. हा कळ चालू केली आपण आणि त्यामुळं विद्युत धारा व्हायला सुरुवात झाली. मग विद्युत धारा व्हायला सुरुवात झाली की कुंतलाचा विद्युत चुंबक होतो. म्हणजे इथं आपण हे जोडलेलं आहे, याच्यामध्ये मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व येतं. हे चुंबकत्व आलं की ही जी लोखंडी पट्टी आहे ती या चुंबकाकडे ओढली जाते. ती जर इकडे ओढली गेली तर त्याला जोडलेला टोला सुद्धा या घंटेवरती आदळतो आणि टिंग वाजतं. मात्र हे होत असताना पट्टी पुढे आल्यामुळं इथं जो संपर्क आहे तो नाहीसा होतो. त्याच वेळी संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो आणि परिपथातील विद्युत प्रवाह खंडित होतो. आता जर करंटच वाहत नसेल तर विद्युत चुंबकामध्ये चुंबकत्व राहत नाही आणि ते चुंबकत्व नसल्यामुळं पट्टी पुन्हा आपल्या मूळच्या जागेवरती पाठीमागे येते. आता पाठीमागे आली की परत संपर्क होतो, परत चुंबकत्व तयार होतं, पुन्हा टोला इकडे जाऊन आदळतो. हे एकानंतर एक असं पट्टी पुढं मागं होत राहते, टोला पुढं मागं होत राहतो आणि आपल्याला वरील क्रियेमुळं टोला घंटेवर आदळतो. ही क्रिया वारंवार होते आणि आपल्याला घंटेचा घनघनाट ऐकायला मिळतो. म्हणजे रचना आणि कार्य कसं चालतं या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला याच पीपीटीच्या माध्यमातून समजावून सांगितलेल्या आहेत. याशिवाय आपण काही प्रयोगसुद्धा करून पाहिलेले होते. धारा विद्युत कशी वाहते, त्याशिवाय वाहणाऱ्या धारेमुळे त्या वाहकाच्या भोवती चुंबकीय क्षेत्र कसं तयार होतं तेही आपण 2 प्रयोगातून आजच्या तासामध्ये अभ्यासलेलं आहे. तासामध्ये बऱ्यापैकी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहेच.
जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसणार नाही आहेत त्यांनी मात्र स्वाध्याय लिहून काढायचा आहे. आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला म्हणजे NEM-MS साठी बसणार आहेत, MTSEला बसणार आहेत, त्यांनी नुसतंच हे प्रकरण पाहायचं नाही, तर याबरोबर त्याचा स्वाध्याय पण सोडवायचा आणि या प्रकरणावर आधारित बहुपर्यायी प्रश्न असतात ते सुद्धा सोडवायचे आहेत आणि त्यांचा उत्तरांचा विचार करायचा आहे. माझ्या बाजूनं या प्रकरणाची ही माहिती मला आज तुम्हाला प्रयोगासहित सांगायची होती. तुम्ही ती मनापासून पाहिली, त्याबरोबर मी तुम्हाला थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. तुम्हीच मला बऱ्याच वेळा थँक्यू म्हणता, परंतु तास पाहिला तुम्ही म्हणून मी तुम्हाला सुद्धा थँक्यू म्हणतो. त्याप्रमाणे आजचा तास आपला संपलेला आहे. पुढच्या तासाच्या वेळेला नवीन रोचक माहिती घेऊन आपण थोडंसं येणार आहोत. अणू आतमध्ये कसा असतो, अणूच्या आतमध्ये काय असतं, अणूची रचना कशी असते, संयोजन म्हणजे काय, हे संयुग कसे तयार होतात वगैरे वगैरे, इलेक्ट्रॉनचं वितरण कसं होतं, ही रंजक माहिती आपण 5व्या प्रकरणामध्ये पुढच्या तासाला पाहणार आहोत. त्यामुळं हा तास पाहून घ्या, याच्यावरची माहिती घ्या, स्वाध्याय लिहून घ्या आणि पुढच्या तासासाठी तयार राहा. ओके, पुन्हा भेटूया पुढच्या तासामध्ये. NEM-MS ला तुम्ही बसलेला असाल तर स्वागतच आहे, बसलेलं नसाल तरीही स्वागतच आहे, कारण हे विज्ञानाचे व्हिडिओज 8वीच्या विद्यार्थ्यांना रेग्युलर अभ्यास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणारे आहेत. धन्यवाद.